17 तारखेला श्री रामनवमी आहे, त्या दिवशी आपण भोग दाखवायचा आहे. तर आपण त्याच्यासाठी आंब्याची खीर बनवणार आहोत. तर मी हा एक आंबा घेतलेला आहे. आता ह्याचा आपण रस काढून ब्लेंड करून घेऊया. 2 टेबलस्पून तांदूळ मी चांगले धुवून अर्धा तास बाजूला ठेवलेले होते. अर्धा लिटर फुल क्रीम दूध मी गरम करायला ठेवलंय. दूध चांगलं गरम होऊ दे. दुधाला आता चांगली उकळी आली आहे. आता त्याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालूया. तांदूळ घातले आहेत. आता मंद विस्तवावरती आपण हे तांदूळ 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊया. तांदूळ आपले अगदी छान शिजले आहेत, अगदी मऊ झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण साखर घालूया. मी 4 चमचे घालते आहे. जशी आपल्याला गोडी पाहिजे असेल त्याच्याप्रमाणे आपण साखर घाला. आता ही साखर विरघळवून घेऊया. यामध्ये वेलची पावडर घातली आहे. साखर पण आता विरघळलेली आहे. आता विस्तव बंद करूया आणि ही खीर आपण थंड करून घेऊया. आता खीर आपली थंड झालेली आहे. मँगोचा पल्प काढला आहे. आता खिरीमध्ये घालूया आणि मिक्स करूया. आपली मँगो खीर आता प्रसाद दाखवण्यासाठी रेडी आहे. इतकी मस्त टेस्टी झालेली आहे.